तर या सगळ्या घडामोडींवर आपली नजर असणारे आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे सुद्धा त्या ठिकाणी आहेत। पण या सगळ्या घडामोडी घडण्यापूर्वी गिरगाव आणि दादर नंतर नाशिकमध्ये राज ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचे एकत्र बॅनर सुद्धा दिसले। काका पुतण्यांचे एकत्रित फोटो लावत वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे हे बॅनर नाशकात पाहायला मिळतात। महाराष्ट्राच्या जनतेकरता ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशी साथ या बॅनरच्या माध्यमातून घालण्यात आली आहे। आढावा देखील या सगळ्या परिसराचा घेण्यात येतोय। महाराष्ट्रासाठी नव्या पर्वाची सुरुवात असं म्हटलंय या बॅनरवर आणि दोघांना सुद्धा शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत। गिरगावमध्ये बॅनरबाजी राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे या दोघांना सुद्धा एकाच बॅनरवर वाढदिवसाच्या शुभेच्छा। तर नाशकातही तीच परिस्थिती। जन्मदिवस महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा देणाऱ्या दोघांना वाढदिवसाच्या शुभेच्छा असा या बॅनरवर उल्लेख आहे। महाराष्ट्र खास करून मुंबई मराठी माणसाची होती आहे आणि यापुढेही राहील असं म्हणत राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे या दोघांना सुद्धा वाढदिवसाच्या शुभेच्छा एकाच बॅनरवर देण्यात आलेल्या आहेत। या सगळ्या संदर्भात खासदार संजय राऊत काय म्हणाले आहेत पाहूया। मी देऊ त्यांना शुभेच्छा। अरे वाढदिवसाच्या शुभेच्छा लोक देत असतील, दोन नेत्यांना जे एकमेकांचे नातेवाईक सुद्धा आहेत, त्याच्यामध्ये मीडियाला शंका घेण्याचं किंवा प्रश्न विचारण्याचं कारण नाही आहे। कार्यकर्ते वाढदिवस साजरा करतात कुटुंबापेक्षा आता वाढदिवस, नेत्यांचा वाढदिवस हे कार्यकर्ते साजरा करतात आणि ते त्यांच्या भावना असतात। याचा आढावा घेतलाय नाशिक मधल्या बॅनर परिसरातला आपले प्रतिनिधी महेश महाले यांनी। गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरे बंधूंनी एकत्र यावे अशी महाराष्ट्राकडून हाक देण्यात येत आहे आणि यासाठी सकारात्मक प्रतिसाद जो आहे तो मनसैनिकांसह शिवसैनिकांकडून देण्यात येतोय। या सगळ्या पार्श्वभूमीवर जर आपण बघितलं तर नाशिकमधलं हे बॅनर जे आहे हे लक्षवेधी ठरत आहे। या ठिकाणी आदित्य ठाकरे यांच्यासोबत राज ठाकरे यांचा एकत्रित फोटो असलेले बॅनर लावण्यात आलेले। याला निमित्त आहे खरं तर त्यांच्या वाढदिवसाचं। 13 जूनला आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस आहे व 14 जूनला राज ठाकरे यांचा वाढदिवस आहे। वाढदिवसाच्या शुभेच्छा या बॅनरमधून देण्यात आलेल्या आहे। नेमका काय या बॅनरमधून संदेश द्यायचा आहे हे आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत या ठिकाणी शिवसैनिक आणि मनसैनिक दोन्ही आहे। काय सांगणार खरं तर बॅनर लावलेले आहे, काय याच्या मागचं कारण आहे? गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरे बंधूंनी एकत्र यावे अशा पद्धतीच्या चर्चा सुरू आहे, मात्र त्याला निमित्त मात्र ठरत नाही। खरं तर महाराष्ट्राने नेहमीच देशाला दिशा दिली आहे आणि आपण जर बघत असाल तर आज आपला हा महाराष्ट्र चाच पडतोय। या महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने ठाकरे बंधू एकत्र येण्याची गरज आहे। मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी हे बंधू जर एकत्र झाले तर महाराष्ट्राला नक्कीच सुगीचे दिवस येतील। 13 तारखेला सन्मान्य आदित्य साहेबांचा वाढदिवस आहे आणि 14 तारखेला सन्मान्य राज साहेबांचा वाढदिवस आहे। हे आम्ही निमित्त साधून या ठिकाणी शिवसैनिक असतील, मनसे सैनिक असतील, दोन्ही पक्षप्रमुखांना आम्ही या माध्यमातून असेल विनंती करत आहे की तमाम महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा आहे की दोन्ही जर भाऊ एकत्र आले तर नक्कीच महाराष्ट्राला सुगीचे दिवस येतील। खरं तर एक शिवसैनिक म्हणून उद्धव साहेब असेल, राज साहेब असेल, यांनी मराठी माणसासाठी व मराठी माणसाच्या अस्मितेसाठी या दोघा भावांनी, या सर्व महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा आहे की दोघा भावांनी एकत्र आलं पाहिजे। खरं तर दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं महाराष्ट्राला सुगीचे दिवस देण्यासाठी आणि मराठी माणसासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावी अशी साथ जी आहे ती मनसैनिकांसह शिवसैनिकांकडून या ठिकाणी देण्यात येत आहे। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।